करा. Now today we'll see for a practical Christian living, आणि मग आज आम्ही जे व्यावहारिक ख्रिस्ती जीवन आहे, जे दररोजच्या जीवनामधलं ख्रिस्ती जीवन आहे, ते आम्ही पाहणार आहोत. a worthy walk ends in faithful service. आणि मग त्या विश्वासाच्या सेवेमध्ये जे पवित्र पाचारणामध्ये चालणं आहे ते आम्ही पाहणार आहोत. That is very important. ते खूप महत्वाचं A आहे. worthy walk ends in faithful service. आणि मग योग्य रीतीनं त्या विश्वासाच्या जीवनामध्ये चालणं. God wants faithful servants, आणि देवाला विश्वासू सेवकांची गरज आहे, not idle believers. आणि मग ते मूर्तीपूजक नको. Hallelujah. हालेलुया. Dear people of God, माझ्या प्रियानो, there are two kinds of pillars are there. आणि दोन प्रकारचे जे खांब आहेत ते आहेत. One is in a physical life, one is a spiritual life. आणि एक शारीरिक जीवनामध्ये आणि एक आत्मिक जीवनामध्ये. One is physical life. When we look at this walls, building, then we see the pillar which is holding all the loads of this construction. आणि मग जे शारीरिक जीवनाच्या द्वारे जे आम्ही पाहू शकतो, जे पिलर्स आपण आजूबाजूला जे खांब उभा केलेले आहेत त्याच्यावर संपूर्ण इमारतीचा बोजा आहे आणि ते पेलेत आहे. But in the body of Christ also there are some pillars. आणि पण ख्रिस्ती जीवनामध्ये सुद्धा काही जे खांब आहेत. They are known as elders, ते leaders, ते वडील या नात्यानं ओळखले जातात, पुढारी या नात्यानं ओळखले जातात. and then we say, oh, so and so person was sitting here, was looking at that chair, empty chair. We remember that person. आणि मग आपण म्हणतो, अरे तो व्यक्ती जो आहे तो इथंच बसायचा आणि त्या खुर्चीला बघून आम्हाला त्याची आठवण येते, आता ती रिकामी आहे. Years together they are there on that same chair. आणि मग वर्षानुवर्ष ते त्याच खुर्चीवरती बसायचे. Regularly coming to the church. नियमित प्रमाण मंडळीमध्ये मंदिरामध्ये येणं. Seat is reserved for them. आणि मग ती खुर्ची जणू काय त्यांच्यासाठी आरक्षित आहे. No, not there, not there. आता ते नाही. Years together we remember. Then they remember saying so and so person was sitting on this chair. आणि मग वर्षानुवर्ष ते तिथं बसायचे. मग नंतर आपण आठवण काढतो, अरे हा अमुक अमुक व्यक्ती ह्या खुर्चीवरती बसत असतो. But the question comes, what he has done for the Lord. आणि प्रश्न निर्माण होतो की देवासाठी त्या व्यक्तीनं काय केलं. That counts a lot, dear people of God. आणि ती गोष्ट खूप महत्वाची आहे माझ्या प्रिया. So Christian living life is not just coming and sitting and going. आणि मग ख्रिस्ती जीवन म्हणजे काय फक्त येणं बसणं आणि जाणं इतकंच नाही. So God wants a faithful servant, आणि देवाला विश्वासू सेवकाची गरज आहे, not idle believers. आणि ते जे मूर्तीपूजक आहेत किंवा जे स्वतःला आदर्श म्हणणारे विश्वासू आहेत, Just idols, doing nothing for the Lord. They are good for nothing in the ministry of the Lord. आणि मग देवाच्या सेवेमध्ये ते कशासाठीच उपयोगाचे नाही आहेत असं नको. They are there. ते आहे. For years they are there. वर्ष ते आहे. Like a pillars, they never move from that chair to the another chair. आणि मग त्या खांबासारखं ते कधीच एकाच खुर्चीपासून दुसऱ्या खुर्चीवर पण गेलेले नाही. But if you come to their life, what they have done in the ministry, they were there, but they didn't do anything for the Lord. आणि मग सेवेच्या जीवनामध्ये त्यांनी सेवेसाठी काय केलं याचा जर आम्ही विचार केला, ते होते, पण त्यांनी सेवेसाठी काहीच केलं नाही. Turn with me to Gospel of Luke. लूका शुभवर्तमान chapter 17. आणि 17वा अध्याय. Gospel of Luke chapter 17 verse 10. लूका शुभवर्तमान याचा 17वा अध्याय आणि 10वं वचन. So likewise, when ye shall have done all those things which are commanded you, say, you are unprofitable servants. We have done that which was our duty to do. त्याप्रमाणे तुम्हाला सांगितलेली सर्व कामे केल्यावर आम्ही निरुपयोगी दास आहोत, आम्ही आमचे कर्तव्य केले आहे असे म्हणा. Shall we read it again? आम्ही पुन्हा वाचूयात का?
Look into your Bible, you can mark that and then you can meditate on that. आणि तुम्ही तुमच्या पवित्र शास्त्रामध्ये बघा, त्याच्याला अंडरलाईन करून ठेवा आणि मग नंतर तुम्ही त्याच्यावरती मनन करू शकता. Make a habit of using color paints, and whenever we study some scriptures, always it's better to make a mark. आणि मग सवय लावून घ्या वेगवेगळ्या रंगबिरंगी पेन वापरण्याची. आणि ज्या वेळेस आम्ही अभ्यास करतो किंवा हे करतो तर खूप चांगलं आहे की जे देव बोलतो त्या वचनाला आम्ही अंडरलाईन करून ठेवा. So likewise, when ye shall have done all those things त्याप्रमाणे तुम्हाला सांगितलेली सर्व कामे केल्यावर. which all those things आणि मग ती कोणती अशी सर्व कामे आहेत which are commanded you to do. आणि जी तुम्हाला करण्यासाठी आज्ञा पिलेला आहे. Now means here we have to understand what Lord has commanded us. आणि म्हणजे याचा अर्थ असा आहे की इथं आम्हाला हे समजून घेण्याची गरज आहे की देवानं आपल्याला काय आज्ञा पिलेला आहे. Jesus said, if you love me, you will obey my commands. आणि येशू ख्रिस्त म्हणालेला आहे की तुम्ही माझ्यावर जर प्रेम करता तर तुम्ही माझ्या आज्ञांचं पालन कराल. Jesus said, deny everything and follow me. Leave everything and follow me. आणि मग येशू ख्रिस्तानं म्हणलेलं आहे की सर्व जे तुमचं आहे त्याला नाकारा आणि माझ्या मागे या. Love the Lord with all thy heart, all thy mind, all thy body, soul, and the spirit. आणि तुमच्या देवावर संपूर्ण अंतःकरणाने, संपूर्ण शरीराने आणि मनाने प्रीती करा. So there are so many commands out there in the word of the Lord. आणि मग पुष्कळशा आज्ञा आहेत वचनामध्ये. Honor the Lord with thy offerings. आणि मग देवाच्या तुमचं जे अर्पण आहे त्याच्याद्वारे देवाचा आदर करा. Worship the Lord. That is a command unto us. आणि मग देवाची आराधना करा ही आज्ञा आहे आपल्याला. There are so many commands when we read in the word of the Lord. आणि अशी पुष्कळशा आज्ञा आहेत ज्यावेळेस आम्ही वचन वाचतो त्यावेळेस. But in this commandment, in this book, the Bible, पण ह्या वचनामध्ये, पवित्र शास्त्रामध्ये, there are no commands which we cannot follow, आणि मग अशी कोणतीच आज्ञा नाही जी आम्ही पाळू शकतो. which is impossible for us. आणि जी आपल्याला अशक्य आहे अशी कोणतीही आज्ञा No, नाही. which we can do, and God's grace is there to fulfill that. आणि मग जे आम्ही करू शकतो आणि देवाची कृपा आमच्यावरती असेल ते पूर्ण करण्यासाठी. And dear people of God, आणि म्हणून माझ्या प्रियानो, when we do all these things which Lord has commanded us, आणि मग ज्यावेळेस आम्ही ह्या सर्व गोष्टी करू ज्या देवाने आम्हाला आज्ञा पिलेल्या आहेत. dear people of God, माझ्या प्रियानो, I came to the Lord in 1985. आणि मी प्रभूमध्ये 1985 ला आलो. I left New Life in 2007. आणि 2007 ला मी न्यू लाईफ फेलोशिप सोडली. After that, we by God's grace, we registered our organization, Rema Mission. आणि मग त्यानंतर मग आम्ही देवाच्या कृपेनं आमचं स्वतःची जी संस्था आहे त्याचं रजिस्ट्रेशन केलं. Since then, we are working and we got married in 2009. We are working and serving the Lord. आणि मग तेव्हापासून आम्ही काम करतो आणि प्रभूची सेवा करतो. As I earlier said, when I began the ministry here in Miraj in 1987, I was getting as an honorarium 700 rupees. आणि जसं मी तुम्हाला आधी सांगितलं, ज्यावेळेस मी प्रभूची सेवा इथं सुरू केली मिरजेमध्ये त्यावेळेस एक मानधन म्हणून मला फक्त 700 रुपये मिळत होते. When I went in 93 to Mumbai for the ministry, I was getting 1000 rupees as honorarium. आणि मग ज्यावेळेस मी मुंबईला 93 ला गेलो सेवेसाठी त्यावेळेस मानधन म्हणून मला 1000 रुपये मिळत. I did not work to earn the money. आणि मी काम पैसे कमवण्यासाठी काम करत नव्हते. I serve the Lord not that I will get something, some money. आणि मग ह्यासाठी मी देवाची सेवा करत नव्हतो की जेणेकरून मला काहीतरी पैसा मिळेल, मला फायदा होईल. So 2007 onwards, actually 2001 onwards, actually no support from anybody. आणि मग 2001 नंतर मला कुठलाच सपोर्ट कोणाकडूनही नव्हता. So we both in 2009 we got married. We are working and serving the Lord. आणि 2009 मध्ये आमचं लग्न झालं आणि तेव्हापासून आम्ही
स्वतः काम करतो आणि मग देवाची सेवा करतो. Nobody, no organization to support us. आणि कोणीच नाही आणि कुठलीही संस्था अशी नाही की जी आम्हाला सपोर्ट करते. But as the Lord has spoken to us, पण जसं देवाचं वचन आम्हाला सांगतं, we are here to obey and do all the things which Lord had commanded us to do. आणि मग आम्ही इथे यासाठी आहोत की देवाच्या आज्ञेचं पालन करावं आणि जे काही देवानं आम्हाला आज्ञा दिलेलं आहे त्यानुसार करण्यासाठी आम्ही इथं आहोत. Knowing that God has called me to serve Him. आणि आम्हाला हे माहिती आहे की परमेश्वरानं मला त्याच्या सेवेसाठी पाचारलेलं आहे. So when I know God has called me to serve Him, I don't expect from anything, from anybody. आणि मग ज्यावेळेस मला हे माहिती आहे की देवानं मला त्याच्या सेवेसाठी बोलवलेलं आहे त्यावेळेस मी कुठल्याही गोष्टीची आणि कोणाकडूनही कसली अपेक्षा करत नाही. Whatever we are doing willfully unto the Lord. आणि मग जे काही आम्ही करतो आम्ही स्वतःच्या स्वइच्छेने देवासाठी करतो. So likewise, when ye shall have done all those things which are commanded you, say, आणि मग त्या we are unprofitable servants. We have done which was our duty to do. आणि त्याप्रमाणे म्हणून तुम्हाला सांगितलेली सर्व कामे ज्यावेळेस तुम्ही कराल त्यावेळेस तुम्ही म्हणा की आम्ही निरुपयोगी दास आहोत. आम्ही आमचे कर्तव्य ते केले. आम्ही त्यांचं कर्तव्य केलं. We are doing the duty which Lord has entrusted in us. आणि मग आम्ही आमचं कर्तव्य करत असतो. जे काम देवानं आम्हाला दिलेलं आहे जे देवानं सांगितलेलं आहे तेच आम्ही करतो. Another translation, BB translation says, when you have done all these things आणि मग दुसऱ्या भाषांतरामध्ये म्हटलेलं आहे ज्यावेळेस तुम्ही हे सर्व कराल which are given you to do, आणि जे तुम्हाला करण्यासाठी सांगितलेलं आहे say there is no profit in us. आणि मग तिथं मग असं म्हणा की मग आम्ही वेगळं असं काही नाही आम्ही निरुपयोगीच आहोत. नाही म्हणजे तिथं आम्हाला काही त्याचा फायदा नाही. म्हणजे आम्हाला केल्यानंतर जसं काम केलं बाबा मला पगार मिळणार आहे. No, when I work, I get payment. That means no profit. No, I will not get anything out of that on this earth. For we have only done what we were ordered to do. आणि आम्ही तेच केलं जे देवानं आम्हाला आज्ञा दिली. Hallelujah. हालेलुया. Another translation says CEB. We servants deserve no special praise. आणि मग दुसऱ्या भाषांतरामध्ये सांगितलेलं आहे की जे सेवक आहेत त्यांना असं वेगळं असं काही इथं सांगितलेलं असं नाही आहे. There is no special praise for that. आणि मग त्यांची वेगळी अशी स्तुती अशी तिथं नाहीये. We all are servants deserve no special praise. आणि मग वेगळी स्तुती त्यांची अशी केली जात नाही. We have only done our duty. आणि आम्ही फक्त आमचं कर्तव्य केलेलं आहे. And another translation says HCSB. We are good for nothing slaves. आणि मग दुसरे जे भाषांतर सांगितलेलं आहे की आम्ही कशासाठीच योग्य असं नाही आहोत But we are slaves. पण आम्ही गुलाम आहोत. You understand? When we are doing ministry, we are doing something for the Lord. आणि म्हणून ज्यावेळेस आम्ही सेवा करतो जे काही आम्ही देवासाठी काहीतरी करतो We are not doing because we are something good. पण आम्ही ह्यासाठी नाही करत की आम्ही काहीतरी चांगले Oh, आहोत. I'm educated, so I'm doing this. आणि मग मी सुशिक्षित आहे म्हणून मी करतो. Oh, I got money, so I'm doing this. आणि मला पैसा मिळाला म्हणून मी करतो. Oh, I got talent, that's why I'm doing this. किंवा मला चांगले गुणधर्म माझ्याकडे आहे कला कौशल्य माझ्याकडे आहे म्हणून मी करतो. When God has chosen us, we are His slaves. आणि देवानं आम्हाला निवडलेलं आहे म्हणून आम्ही त्याचे गुलाम असे आहोत. And we are good for nothing. आम्ही दुसऱ्या कशासाठीच योग्य नाही आहोत. We have done what was our duty to do. आणि मग आम्ही तेच केलेलं आहे जे करण्याचं कर्तव्य आमचं आहे. So we all are servants doing our duty. म्हणून आपण सर्वजण देवाचे सेवक आहोत जे आपण देवाला दिलेलं जे कर्तव्य आहे ते आम्ही पार पाडत आहोत. We are not here to please anybody. We are here to do our duty which Lord has commanded. आणि म्हणून आम्ही इथं दुसऱ्या कोणाला तरी संतुष्ट करण्यासाठी ह्यासाठी आपण नाही आहोत तर आम्ही जे देवाने आपल्याला काम दिलेलं आहे
ते पार पडण्यासाठी आपण इथं आहोत. We are not here in the church to please somebody. आणि मग मंडळीमध्ये आम्ही ह्यासाठी नाहीये की कोणाला तरी आनंद करावा, कोणाला तरी खुश करावं. It is the Lord's command that 6 days we need to work, and 7th day it's unto the Lord a Sabbath day. आणि ही देवाची आज्ञा आहे की 6 दिवस आम्ही काम करावं आणि 7वा दिवस जो देवाने त्याला शिफादित केलेला आहे तो पवित्रपणे पाळावा. God did not tell us to not to work. आणि देव असं आम्हाला सांगत नाही की आम्ही काम करू. God himself worked for 6 days. आणि देवाने स्वतः 6 दिवस काम केले. But 7th day he took a rest. पण 7व्या दिवशी त्यांना आराम केला. For us, the 7th day is not as a holiday to take rest, but it is a holy day unto the Lord to celebrate in his presence. आणि मग 7वा दिवस आमच्यासाठी सुट्टीचा दिवस नाही की ज्यावेळेस आम्ही आराम करावं, पण तो दिवस आमच्यासाठी पवित्र दिवस आहे जो त्याच्या मंदिरामध्ये येऊन आम्ही देवाबरोबर वेळ घालवावा, त्याच्याबरोबर तो साजरा करावा. If we look into the book of Leviticus, it talks about everything about the Sabbath day. आणि मग जर आम्ही लेवीच्या पुस्तकामध्ये जर आम्ही पाहिलं तर त्या शब्बात दिवसाबद्दल सर्व काही लिहिलेलं आम्हाला That day we are not supposed to work, we are not supposed to make others work, our servants or anybody. आणि मग त्या दिवशी आम्ही स्वतः काम करायचं नाहीये, इथपर्यंत की आम्ही इतरांना सुद्धा आम्ही कामं देऊ नये. जे आमचे सेवक असतील, जे आमच्या घरामध्ये काम करणार असतील त्यांना सुद्धा आम्ही काम देऊ नये असं तिथं सांगितलेलं आहे. So Sabbath day is holy unto the Lord. आणि म्हणून शब्बात दिवस हा देवासाठी पवित्र घडलेला आहे. So we are called for holiness. आणि म्हणून आम्हाला त्या पवित्र पाचारणानं त्या पवित्रतेसाठी बोलावलेलं आहे. Because the God who has called us is a holy God. कारण ज्या देवानं आम्हाला बोलावलेला आहे तो पवित्र आहे. When we say we are chosen people of God, आणि म्हणून ज्यावेळेस आम्ही म्हणतो की आम्ही देवाचे निवडलेले लोक आहोत, holiness is not an option. आणि म्हणून पवित्रपण हे आमच्यासाठी कुठला पर्याय नाहीये. I repeat it again, holiness is not an option. आणि पावित्र्य हे आमच्यासाठी पर्याय नाही. It is a command. Be ye holy as I am holy. आणि ही आज्ञा आहे, जसा मी पवित्र आहे तसे पवित्र असा. Turn with me to book of Gospel of Matthew chapter 25. मत्ती कृषी वर्तमान याचा 25वा अध्याय. Book of Gospel of Matthew chapter 25 verse 21. मत्ती कृषी वर्तमान याचा 25वा अध्याय 21. आणि 21वा वचन. Gospel of Matthew chapter 25 verse 21. His Lord said unto him, well done, thou good and faithful servant. Thou hast been faithful over a few things. I will make thee ruler over many things. Enter thou into the joy of thy Lord. त्याला त्याच्या धन्याने म्हटले, शाबास, भल्या व विश्वासू दासा, तू थोडक्या गोष्टीत विश्वासू राहिलास, मी तुझी पुष्कळांवर नेमणूक करी. तू आपल्या धन्याच्या आनंदात सहभागी हो. When we obey God's command, आणि ज्यावेळेस आम्ही देवाच्या आज्ञेचं आज्ञापालन करतो, when we live a life, a practical Christian life, pleasing unto God, आणि ज्यावेळेस आम्ही देवाला संतुष्ट करणारं असं व्यावहारिक ख्रिस्ती जीवन जगतो, knowing that our body is the temple of the Holy Spirit, आणि हे जाणून घेऊन की आमचं शरीर हे देवासाठी पवित्र मंदिर आहे, and we are not of our own. आणि आम्ही स्वतःचे नाही आहोत, We are here on this earth to please God. आणि मी ह्या पृथ्वी तलावरती देवाला संतुष्ट करण्यासाठी, देवाचा गौरव करण्यासाठी आहोत. Jesus said when he was on the earth, he said, my food is to know the will of God and do accordingly. आणि येशू ख्रिस्त ज्यावेळेस या पृथ्वी तलावरती होता त्यावेळेस तो म्हणालेला आहे की देवाची इच्छा काय आहे ते जाणून घ्या आणि त्यानुसार करा. No. येशू ख्रिस्त म्हणाला जाणून घेणं आणि ते करणं हे माझं ध्येय आहे. येशू ख्रिस्ताचं गुण आहे. Jesus himself said, I am here to know the will of the Lord and to do it accordingly. आणि मग येशू ख्रिस्त म्हणालेला आहे की देवाची इच्छा काय आहे ते जाणून घेऊन त्यानुसार करणं
हेच माझं काय ते So कर्तव्य आहे. it is our duty also, as we are living on this earth, that we need to know our God and His will and do our duties which He has commanded us. आणि मग हे आज आमचंही कर्तव्य आहे की जे देवाची इच्छा आहे ते आम्ही जाणून घ्यावं आणि त्यानुसार आम्ही करावं. We need to hear this word from the Lord. आणि मग आम्हाला ह्या जगामध्ये असताना देवाकडून जी वचनं आहेत ती ऐकणं गरजेचं आहे. Don't expect anybody to come and appreciate us. आणि मग कोणाकडून अपेक्षा करू नका की कोणीतरी येऊन आमचं कौतुक करावं. Whatever I have done and whatever I've been doing, I'm just doing it unto the Lord to please Him. आणि जे काही मी केलेलं आहे आणि जे काही मी करत आहे ते फक्त मी देवाचं गौरव करण्यासाठी करत आहे. His Lord said unto him, well done, thou good and faithful servants. आणि त्याच्या तऱ्यानं त्याला म्हटलं की शाबास भल्या आणि विश्वासू दासा. Another translation says, SB, well done, good and faithful slave. आणि मग दुसऱ्या एका भाषांतरामध्ये म्हटलेलं आहे की शाबास भल्या व विश्वासू दासा. दासाला आपण मराठीमध्ये जरा दुसरा शब्दाला घेऊन गुलाम म्हटलेलं. कोण आहे आपण? Means anything. Suppose a servant in our house does honest, faithful, good work, will we not appreciate? आणि म्हणून समजून चला आपल्या घरामध्ये असणारे जे काम करणारे लोक आहेत ते प्रामाणिकपणे विश्वासूपणे जर आपलं काम करत असतील काय आम्ही त्यांचं कौतुक करत नाही. So we are not here to expect my wife should praise me, somebody should praise me what I'm doing. आणि मग आम्ही इथं यासाठी नाही आहोत की कोणीतरी माझ्या पत्नीनं माझं कौतुक करावं की दुसऱ्या कोणीतरी कौतुक करावं. जे काही मी करते त्याचं कौतुक झालं पाहिजे ह्यासाठी नाही. I'm coming early in the morning here. Before you all, I'm coming here. आणि मी सकाळी सर्वांच्या आधी इथं येतो. Why I'm coming here? मी का इथे येतो? I'm coming for my Lord. आणि मी माझ्या देवासाठी. I want to come in the presence of the Lord and spend time talking to Him. आणि मला देवासाठी माझ्या देवाच्या उपस्थितीमध्ये मला यायचं असतं. I'm त्याच्याबरोबर वेळ घालून त्याच्याशी बोलायचं असतं. I'm His servant. मी त्याचा सेवक आहे. I'm His slave. मी त्याचा गुलाम आहे. He has chosen and appointed me to do this work, service. आणि मग त्यानं मला निवडलेलं आहे आणि त्यानं हे काम मला दिलेलं आहे हे काम करण्यासाठी. Amplified Bible says, well done, you upright, honorable, admirable, and faithful servant. एम्प्लिफाईड बायबल मध्ये सांगितलेलं आहे की भल्या विश्वासू अशा दासा. स्तुतीस पात्र, कौतुकास योग्य, विश्वासू दासा. काय सुंदर भाषांतर आहे. See, I want that from my Lord. आणि हे मला माझ्या देवाकडून ऐकायचं. I don't expect anything from anybody. आणि मग मी कोणाकडून दुसऱ्याकडून इथं अपेक्षा नाही करत. Faithful servants are always rewarded. आणि म्हणजे विश्वासू सेवक आहेत ते नक्कीच देवाकडून आदरास योग्य आहे. And this is a scripture, Matthew 25:21. आणि मग हे वचन आहे. मी स्वतःच नाही सांगत आहे. मत्ती वर्तमान याचा 25वा अध्याय 21वे वचन आपल्याला हे सांगतं. His Lord said unto him, well done, thou good and faithful servant. आणि त्याच्या धन्यानं त्याला म्हटलेलं आहे शाबास भल्या व विश्वासू दास. Turn with me to Romans chapter 6 verse 22. रोमकरास पत्र याचा 6वा अध्याय आणि 22वा वचनाकडे आम्ही जाऊया. Book of Romans chapter 6 verse 22. रोमकरास पत्र 6 Romans chapter 6 verse 22. 6वा अध्याय आणि 22वा वचन. But now being made free from sin and become servants to God, ye have your fruit unto holiness and the end everlasting life. परंतु आता तुम्हाला पापापासून मुक्त केल्यावर तुम्ही देवाचे गुलाम झाल्यामुळे ज्याचा परिणाम पवित्रकरण असे फळ तुम्हाला मिळत आहे
त्याचा शेवट तर सार्वकालिक जीवन आहे. But now being made free from sin means we are set free from all the bondages and from the curse of sin. परंतु आता तुम्हाला पापापासून मुक्त केल्यावर तुम्ही म्हणजे काय की आम्हाला आता सर्व पापापासून सर्व बंधनांपासून मुक्त करण्यात आलेला आहे And become servants to God. आणि मग आता आम्ही देवासाठी गुलाम झालेले आहोत. And ye have your fruit unto holiness. आणि त्याचा परिणाम पवित्रकरणाची अशी अशी फळं आहेत. I repeat it again. Now we are being made free from the sin. आणि आता आम्हाला पापापासून मुक्त करण्यात आलेला आहे. If we say we are set free from all kind of bondages and from the curse, आणि मग जर आता आम्ही म्हणतो की आम्ही सर्व बंधनातून आम्हाला मुक्त केलेला आहे, Jesus- सर्व शापापासून आम्हाला मुक्त केलेला आहे Jesus has set us free. We say that, आणि मग आम्ही म्हणतो की येशूने आम्हाला मुक्त केलेला आहे and now we have become the servants to God. आणि मग आता देवासाठी आम्ही गुलाम झालेले आहोत. Then we have our fruits unto holiness. आणि मग आमच्याकडे ते पवित्र फळ जे पवित्र आत्म्याची फळं आहेत ती असली पाहिजे. The servants of God bear fruit unto holiness. Another translation. आणि मग दुसऱ्या भाषांतरामध्ये सांगितलेलं आहे देवाचे जे सेवक आहेत ते पवित्र फळं ते देतात असं सांगितलेलं आहे. People, the scripture says, people will know you by your fruits. आणि मग वचन आम्हाला सांगतो की तुमच्या फळांवरून लोक तुम्हाला जाणतील. There are many preachers, prophets, ministers, so and so labels are there. आणि पुष्कळशे सेवक आहेत, प्रॉफिट्स आहेत, जे भविष्यवक्ता आहेत, पुष्कळशे अशी काय काय लेबल लावलेले लोक आहेत. Jesus told about the Pharisees and Sadducees and all the hypocrites. आणि मग येशू ख्रिस्तानं सुद्धा वचनामध्ये आम्हाला सांगितलेले आहे फरुशी आहेत, सदुकी आहेत, जे ढोंग्यानो असं त्यांना म्हटलेलं आहे. See, every trees look green, no doubt, isn't it? All trees are green. आणि माझ्या प्रियानं प्रत्येक झाडे हिरवच दिसतं. Each tree bear different fruits. पण प्रत्येक झाड वेगवेगळं फळं देतं. So we'll know the tree by their fruits. आणि म्हणून आम्ही त्याच्या फळांवरून त्या झाडाची ओळख आम्हाला पडते. So if we say God has set us free through Jesus Christ and we are His servants, then we need to bear the fruit unto holiness. आणि म्हणून जर आम्ही म्हणतो की येशू ख्रिस्तानं आम्हाला त्या पापाच्या बंधनातून मुक्त केलेलं आहे, आज आम्ही त्याचे गुलाम आहोत, तर मग आम्हाला ते पवित्र फळ आमच्यामध्ये असणं गरजेचं आहे. Hallelujah. हालेलुया. People should see the character of God in us. आणि मग लोकांना देवाचे जे गुणधर्म आहेत ते आमच्यामध्ये दिसून आले पाहिजे. Turn with me to book of Titus chapter 3 verse 8. आणि तीतस पत्र याचा 3 अध्याय 8 वचन. Titus chapter 3 verse 8. तीतस पत्र याचा 3 अध्याय आणि 8 वचन. This is faithful saying, and these things I will, that thou affirm constantly, confidently, that they which have believed in God might be careful to maintain good works. These things are good and profitable unto men. तीतस पत्र पिताला पत्र 3 अध्याय आणि 8 वचन. हे वचन विश्वसनीय आहे आणि तो ह्या गोष्टींविषयी खात्रीने सांगत असावे अशी माझी इच्छा आहे. त्यासाठी की ज्यांनी देवावर विश्वास ठेवला आहे त्यांनी चांगली कृत्ये करण्याचे मनावर घ्यावे. ह्या गोष्टी माणसांसाठी चांगल्या व हितकारक आहेत. चांगली कृत्ये करण्याचं काय केलं पाहिजे आपण? मनावर घेतलं. Dear people of God, माझ्या प्रियानं, we are not or we will be not saved by our good works. आणि माझ्या प्रियानं आपण आपल्या चांगल्या कृत्यानं सतकृत्यानं आपली सुटका झालेली नाही, आपलं तारण झालेलं नाही.
And we'll be not saved by our good works. आम्ही आपल्या चांगल्या कृत्याने सतकृत्य करून आपण पाप तारण पुण्य मिळवलेलं नाही होणार नाही आपलं तारण. नाही होणार. But God has saved us to do the good works. पण आम्हाला देवानं आपल्याला तारण दिलेलं आहे की जेणेकरून आम्ही चांगली कामं करावी. They which have believed in God might be careful to maintain good works. आणि म्हणजे देवाकडून निवडलेले लोक आहेत, देवाकडून तारण प्राप्त झालेले आहेत, ते चांगलं काम करण्यासाठी काळजीपूर्वक असतात, ते करतात. Because our God is a good God. कारण आपला देव चांगला आहे He loves to do good things. आणि तो चांगली कामं करणं त्याला हवं. Does our God does good things? काय आमचा देव चांगली कामं करतो का? Yes? बरोबर आहे, हा का नाही? Are we so much qualified? What to say? We are so pure that God saved us. काय आम्ही इतके सुशिक्षित आहोत, इतके पवित्र आहोत म्हणून आम्हाला देवानं निवडलेलं आहे का? Why we were yet sinners, Christ died for us. ज्यावेळेस आम्ही पापीच होतो, ख्रिस्त आमच्यासाठी मरण पावला. Hallelujah. हालेलुया. God so loved the world. देवाने जगावर एवढी प्रीती केली. God so loved the John that he sent his only begotten son Jesus on this earth. आज आम्ही आमचं नाव घेऊन म्हणूया की देवाने आमच्यावर इतकं प्रेम केलं, देवाने अर्चनावर एवढं प्रेम केलं की त्यांना आपला एकुलता एक पुत्र आपल्याला अर्चनाच्या तारणासाठी त्यानं पृथ्वीवरती पाठवलं. So that when John believes in Jesus, he will not perish, but he will have eternal life. आणि म्हणून ज्यावेळेस अर्चना त्याच्यावर विश्वास ठेवी त्यावेळेस तिचा नाश होणार नाही, तर तिला सार्वकालिक जीवन प्राप्त होईल. We are chosen to do good works. आम्हाला चांगली कामं करण्यासाठी निवडलेलं आहे. You are the light of the world. तुम्ही जगाचा प्रकाश आहात. So let your light shine so that people will see good work in you and glorify. आणि मग तो प्रकाश चमकू दे की लोकांना कळू दे तुमच्यातल्या चांगली कामं लोकांना दिसून येऊ देत आणि ते देवाचा गौरव So करू. as a chosen people of God, आणि म्हणून निवडलेले असे लोक म्हणून as a children of God, देवाची लेकरं या नात्यानं we need to maintain good works. आणि मग आम्हाला चांगली कामं करणं हे सातत्यानं ठेवलं पाहिजे. Turn with me to Galatians chapter 6 verse 9. गलतीकरास पत्र याचा 6वा अध्याय आणि 9व वचन. Galatians chapter 6 verse 9. गलतीकरास पत्र याचा 6वा अध्याय आणि 9व वचन. And let us not be weary in well doing, for in due season we shall reap if we faint not. चांगले करण्याचा आपण कंटाळा करू नये, कारण आपण न खचलो तर यथाकाळी आपल्या पदरी ठीक पडेल. Scripture is very clear unto us. वचन खूप स्पष्ट आहे आपल्यासाठी. Let us not be weary in well doing. चांगले करण्याचा आपण कंटाळा करू नये. Shall we read it together? आम्ही सर्वजण एकत्र वाचूयात का? Look into your Bible, Galatians chapter 6 verse 9, आपल्या शास्त्रामध्ये बघा गलतीकरास पत्र याचं 6वा अध्याय 9व वचन. and read all of us all together in Marathi. आणि मग मराठीमध्ये आम्ही सर्वजण एकत्रित वाचूया. When we say 1, 2, 3. आणि 1, 2, 3 म्हटल्यावर 1, 2, 3. चांगले करण्याचे आपण कंटाळा करू नये, कारण आपण न खचलो तर यथाकाळी आपल्या पदरी पीक पडेल. Hallelujah. I've been thanking God. I've been thanking God for His faithfulness in my life and in our life. आणि मी देवाला धन्यवाद देतो की तिची जी विश्वसनीयता आहे माझ्या जीवनामध्ये आणि आमच्या जीवनात. Dear people of God, माझ्या प्रियानं, I want to tell you, मला सांगू द्या, if we remain faithful unto the Lord, जर आम्ही देवासाठी विश्वासू राहिलो, He is a just and faithful God. आणि तो विश्वासू आणि न्यायी देव आहे. In due season, God will reward us. आणि त्याच्या वेळेमध्ये देव नक्कीच
त्याचं प्रतिफळ आम्हाला देणार आहे. We shall reap the harvest. आणि मग नक्कीच आम्ही हंगाम कापणार आहोत. Heaven and earth will pass away, but His words will never. आणि मग स्वर्ग आणि पृथ्वी नाहीशी होईल, पण त्याचं वचन नाहीच होणार. Let us not be weary in well doing, for in due season we shall reap if we faint not. चांगले करण्याचा आपण कंटाळा करू नये, कारण आपण न खचलो तर यथाकाळी आपल्या पदरी पीक पडेल. Turn with me to 2 Chronicles chapter 15. आणि दुसरे इतिहास याचा Chapter 15 अध्याय. verse 7. आणि 7वं वचन. दुसरे इतिहास याचा 15वा अध्याय आणि 7वं वचन. Yes, 2 Chronicles chapter 15 verse 7. Be ye strong therefore, and let not your hands be weak, for your work shall be rewarded. दुसरे इतिहास याचा 15वा अध्याय Satwach. आणि 7वं वचन. 15 chapter verse 7. 2 Chronicles. पण तुम्ही हिम्मत धरा, तुमचे हात गळू देऊ नका, कारण तुमच्या कर्तृत्वाचे तुम्हास फळ मिळेल. Shall we read it again? पुन्हा वाचूया आम्ही. But you take courage. Do not let your hand be weak, for your work shall be rewarded. पण तुम्ही हिम्मत धरा, तुमचे हात गळू देऊ नका, कारण तुमच्या कर्तृत्वाचे फळ तुम्हास मिळेल. Hallelujah. हालेलुया. It says, take courage. Do not let your hands become weak. आणि इथे सांगितलेलं आहे की हिम्मत धरा, आपले हात गळू देऊ नका, For your work shall be rewarded. आणि तुमचं कर्तृत्व, तुमच्या कामाचं फळ तुम्हास नक्की मिळेल. James chapter 4 verse 17. Yeah. James chapter 4 verse 17. याकोबाचे पत्र याचा 4था अध्याय आणि 17 वचन. James chapter 4 verse 17. Therefore to him that knoweth to do good and doth it not, to him it is sin. याकोबाचे पत्र 4था अध्याय आणि 17 वचन. चांगले करणे कळत असून जो ते करीत नाही, त्याचे ते पाप आहे. Shall we read it again? पुन्हा वाचूया. Therefore to him that knoweth to do good and doth not it not, to him it is sin. चांगले करणे कळत असून जो ते करीत नाही, त्याचे ते पाप आहे. If we know we are supposed to do good, आणि जर आम्हाला ठाऊक आहे की आम्हाला चांगलं ते करायचं आहे, but if you are not doing, जर आम्ही करत नाही, it is a sin. ते पाप आहे. Dear people of God, अशा प्रियानो, God has chosen us देवानं आम्हाला निवडलेला आहे, so that we may do good works. आणि जेणेकरून आम्ही चांगली ते करावं. Hallelujah. हालेलुया. Because when we do God's will, आणि म्हणून ज्यावेळेस आम्ही देवाच्या इच्छेप्रमाणे करतो, God will reward us. देव आमच्या त्याचं प्रतिफळ आम्हाला देणार. We shall reap in due season, it says. आणि मग त्याच्या हंगामाचं फळ आम्ही खाणार आहोत असं वचन. When we shall reap, कधी आम्ही त्याचं पीक घेणार आहोत. Galatians 6 says, let not be weary in well doing. आणि मग गलतीकारास पत्रामध्ये सांगितलेलं आहे की चांगलं करणं ते थांबवू नका, कंटाळा करू नका त्याचा. For in due season we shall reap. कारण यथाकाळी त्याचं प्रतिफळ आम्हाला मिळणार. When is that due season? आणि कधी आहे तो यथाकाळ? In his time. In his time. He does all things beautiful. In his time, he does all things beautiful. आणि त्याच्या वेळेमध्ये तो सर्व काही सुंदर करावयास. For everything, Ecclesiastes chapter 3 verse 1, it says, for everything there is a season. आणि मग पवित्र शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे की प्रत्येक गोष्टी उपदेशकामध्ये
उपदेशक 3 या याच्यामध्ये सांगितलेले की प्रत्येक गोष्टीसाठी वेळ हा आहे. not immediate. लगेच नाही. We don't know when it is. आपल्याला माहित नाही ते कधी असणार. It is not controlled by man. आणि ते मनुष्याकडून ते त्याचं कंट्रोल केलं होत नाहीये. Our reward will not come by queuing under the table. आणि मग आपलं जे प्रतिफळ आहे किंवा पैसा खालून का टेबलाखालून लाच देऊन ते येणार नाही. आपल्याला घ्या पण तेवढं आमचं काम जरा लवकर करून द्या. No, dear people of God. नाही माझ्या प्रिया. In due season, यथाकाळी, योग्य वेळी, in God's time, देवाच्या वेळी, in God's time, देवाच्या वेळी He will do beautiful things. आणि तो सुंदर असं करण्यास तत्पर आहे. Reaping may be. When we say reaping, we reap. आणि मग ज्यावेळेस आपण म्हणतो की आपण कापणी करू, It's a spiritual fruit. आत्मिक फळ असेल, We shall see changed lives, आपण लोकांचं जीवन बदलू and we shall see eternal reward. आणि मग आपण सार्वकालिक जे जीवन आहे ते आम्ही पाहू. And last thing is we will get approval from God. आणि दुसरी गोष्ट, शेवटची गोष्ट म्हणजे आम्हाला देवाकडून त्यासाठी परवानगी मिळेल. Not permanent, shabash. Well done and faithful servant. आणि ते शब्द की शाबास भल्या व विश्वासूदा. That approval should come from our Lord. आणि मग ते कौतुकाचे शब्द, ती शाबासकी देवाकडून असेल. For in Corinthians, if you look into 1 Corinthians chapter 15, आणि करंथीकरास पत्र याच्या 15व्या अध्यायामध्ये जर आम्ही verse पाहिलं 58, आणि 58वं वचन 1 Corinthians chapter 15, verse 58, it says, पहिले करीन 15वा अध्याय 58वं वचन सांगतं, your labor in Christ, in the Lord, is not in vain. म्हणून माझ्या प्रिय बंधूंनो, प्रभूमध्ये तुमचे श्रम व्यर्थ नाहीत. Hallelujah. हालेलुया. In the Lord, our labor is not in vain. आणि प्रभूमध्ये आपले श्रम हे कधीच व्यर्थ जात नाही. Whatever we are doing unto the Lord, we are sowing in God's kingdom. आणि मग जे काही आम्ही देवासाठी करतो, आम्ही देवाच्या राज्यामध्ये त्याची पेरणी करत आहे. That's why Paul said in 2 Timothy आणि म्हणून पौल दुसऱ्या तिमोथीमध्ये म्हणतो 4:7, I have fought a good fight. आणि तो म्हणतो की मी सुयुद्ध ते केलेलं आहे. I have finished my course. आणि मग माझी धाव मी संपवलेली I आहे. finished my race. आणि माझी धाव मी संपवलेली आहे. And I have kept the faith. आणि मी विश्वास राखलेला आहे. And that time we will receive the word from the Lord, a reward. Well done, faithful servant. आणि मग त्यावेळेस आम्हाला देवाकडून हे शब्द ऐकायला मिळतील की शाबास भल्या व विश्वास सुद्धा. So dear people of God, म्हणून माझ्या do not quit before harvest. आणि म्हणून हंगामाच्या आधी हार मानू नका. Don't get tired of doing good. आणि मग चांगलं करण्याचा कंटाळा करू नका. Whatever we are doing unto the Lord in due season, in right time, in God's time, He will reward. आणि मग जे काही मी देवासाठी करत आहे ते करतच राहूया, कारण देवाच्या वेळेमध्ये देव नक्कीच आपल्याला त्याचं प्रतिफळ देणार आहे. Why does Paul says, I fought a good fight? आणि का पाऊल म्हणतो की मी सुयुद्ध ते केलेलं आहे. He knew that beloved believers can become tired, discouraged, tempted to stop. आणि मग त्याला माहिती आहे विश्वासणारे जे आहेत ते कंटाळतील, थकून जातील आणि ते सगळं करण्याचं थांबवू शकतील. There was a time, dear people of God. अशी एक वेळ माझ्या जीवनामध्ये होती प्रिया. I said, Lord, enough. आणि मी म्हणालो देवा बास. I didn't say I will quit you, I will leave you, I don't know to do the ministry. No. आणि मी असं नाही म्हणालो की मी तुला सोडेन आणि मला सेवा नाही करायची, असं नाही म्हटलं. I said, let Lord take me. I'm enough. I don't know to do anything now. आणि मग मी हे म्हणालो की देवा आता मला घेऊन चल, बास झालं, मला काहीच करायची इच्छा नाही. For me, to die is gain. आणि माझ्यासाठी मरण हे लाभ आहे. So I said, Lord, you take me. आणि म्हणून म्हणालो की प्रभू तू मला घे आता. So serving unto the Lord is not a joke. आणि देवाची सेवा करणं
सोपं नाही. Thank God for His faithfulness. पण देवाच्या विश्वसनीयतेबद्दल धन्यवाद असो. God has kept me alive till today. आणि देवानं आज तागायत मला जिवंत राखले. God matured me, established me, restored me back, and started using me again. आणि देवानं मला ती समजबुद्धी दिली, मला स्थापित केलं आणि पुन्हा त्याच्या सेवेसाठी उपयोगामध्ये आणलं. Not physically tiredness only, dear people of God. आणि फक्त शारीरिक थकवा नसतो माझ्या, Sometimes emotional, कधी कधी भावनिक sometimes spiritual discouragement. आणि कधी कधी आत्मिक निराशा येते. But dear people of God, know one thing. पण एक गोष्ट लक्षात घ्या, Good works is an invisible miracle before visible fruits. आणि माझ्या प्रियानं चांगली जी कामं आहेत ते अदृश्य असं चमत्कार आमच्या जीवनामध्ये आहे. जे दिसणारी जी फळं आहेत त्यापेक्षा तो अदृश्य चमत्कार आमच्यासाठी खूप महत्वाचा असतो. We don't see the invisible miracles. आणि मग ते अदृश्य चमत्कार जे घडत असतात ते दिसत नाहीत आम्हाला. Just think of farmers. आणि फक्त त्या शेतकऱ्याविषयी विचार करा. What they do? काय करतो तो? They keep on sowing. ते पेरत जातात, They waiting. ते वाट पाहतात. The invisible miracle it is. We cannot say anything change. आणि मग अदृश्य चमत्कार म्हणजे आम्हाला काही त्याच्यामध्ये बदल होताना दिसून येत नाही. But we will get one day a visible fruit. आणि पण एक दिवस आम्हाला ते दिसणारं फळ मिळेल. So hoping for that, he keeps on working. आणि मग त्यावरती विश्वास ठेवून ते काम करत राहतात. He waits for the soil, waits for the God to send the rain. आणि मग ते त्या बीजचा कोंब येण्यासाठी ते वाट पाहतात, देवाची वाट पाहतात की देवानं पाऊस पाडा. Wait for that season. आणि त्या काळाची ते वाट पाहतात. That one day I will get a visible fruits. आणि मग एक दिवस ते दिसणारं फळ मला मिळेल. So we as the children of God, as God has called us unto holiness. आणि म्हणून आपण देवाची लेकरं या नात्यानं जसं देवानं आपल्याला पवित्र पाचाराला पाचारलेला And when we are living a practical Christian life, आणि ज्यावेळेस आम्ही व्यावहारिक ख्रिस्ती जीवन जगतो we need to work hard in God's vineyard. आणि मग देवाच्या त्या द्राक्ष बागेमध्ये आम्हाला अतिशय काबाड कष्ट केलं पाहिजे. Maybe today we may not see any visible miracles. आणि कदाचित आम्हाला कुठलेही आज चमत्कार दिसून येणार नाही, But we'll definitely will see a fruit. पण नक्कीच ते फळ एक दिवस आमच्या जीवनामध्ये दिसून. Turn with me to Ephesians chapter 2, आणि इफिस्करास पत्र याच्या दुसऱ्या अध्यायाकडे आपण जाऊ verse 10. आणि 10वे वचन. Ephesians chapter 2, verse 10. इफिस्करास पत्र याचा दुसरा अध्याय 10वे वचन. For we are his workmanship, created in Christ Jesus, unto good works, which God hath before ordained that we should walk in them. आपण सत्कृत्य करावी म्हणून ख्रिस्त येशूच्या ठायी निर्माण केलेले असे आपण त्याची हस्तकृती आहोत. ती सत्कृत्य आचारित आपण आपला आयुष्यक्रम चालवावा म्हणून देवाने ती पूर्वी योजून ठेवली. Shall we read it again once again? पुन्हा एक वार आम्ही वाचूयात का? Kindly look into your Bible, mark it. आणि कृपा करून आपल्या पवित्र शास्त्रामध्ये बघा, त्याला अंडरलाईन करून ठेवा. Ephesians chapter 2, verse 10. इफिस्करास पत्र याचा दुसरा अध्याय आणि 10वे वचन. For we are his, that is God's workmanship. आपण सत्यकृत्य करावी म्हणून ख्रिस्त येशूच्या ठायी निर्माण केलेले आहोत. We are his creation. आपण त्याची हस्तकृती आहोत We are his accomplishment. आणि त्याच्या ठायी आपण निर्माण केले गेलेले आहोत. जे त्याला करायचं होतं की नाही आपणामध्ये ते पूर्ण झालेलं आहे. Hallelujah. Means God never works directly on this earth. आणि मग देव कधीच स्वतः डायरेक्ट इथं या पृथ्वी तलावरती काम करत नाही. He uses you and me. आणि तो तुम्हाला आणि मला वापर करतो. Another translation says we are God's
masterpiece. आणि आणि दुसऱ्या भाषांतरामध्ये सांगितलेले की आपण देवाने तयार केलेले ते मास्टरपीस म्हणजे जे पहिल्यांदा तयार होतो तसं आपण आहोत. Who are we? कोण आहे आपण? Who are we? कोण आहे आपण? We are masterpiece. We are not ordinary people. आणि आम्ही सर्वसामान्य लोक नाही आहोत. We are unique masterpiece, handiwork of the Lord. आणि आपण देवाची हस्तकृती अशी आहोत जे वेगळं आहे. कुणाचाच सारखं असं आपलं नाव बनवलेलं नाही. And why we are created? का आपली निर्मिती करण्यात आली? We are created in Christ Jesus for good works. आणि आपल्याला ख्रिस्तामध्ये आपली निर्मिती ह्यासाठी करण्यात आली की आपण चांगलं कृत्य करावं. Which God prepared beforehand that we should walk in them. आणि मग ते जे देवानं आधीच योजून ठेवलेलं आहे त्या योजनेमध्ये आम्ही चालावं. Hallelujah. हालेलुया. Another translation says, living the good life which we prearranged and made ready for us to live. आणि मग दुसऱ्या भाषांतरामध्ये सांगितलेलं आहे की असं चांगलं जीवन आम्ही जगलं पाहिजे जे आमच्यासाठी आधीच योजून ठेवलेलं आहे आणि त्या योजनेद्वारे आम्हाला तिथं आणण्यात आलेलं आहे. Doing good, चांगलं करणं, doing good works. चांगलं काम करणं, That is loving others. ते म्हणजे इतरांच्यावर प्रेम करणं. Because Jesus gave 2 commands. आणि येशू ख्रिस्तानं 2 आज्ञा दिलेली आहेत. Love thy God with all of thy heart, with all of thy mind, with all thy soul and the spirit. आणि आपल्या देवावर संपूर्ण मनाने, संपूर्ण शक्तीने, संपूर्ण अंतःकरणाने प्रीती करा. Love thy neighbors as thyself. आणि जसं स्वतःवर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती करा. So we need to love one another. आणि म्हणून आम्ही एकमेकावर प्रीती केली पाहिजे. Serving God faithfully. आणि देवाची सेवा विश्वसनीयतेने करता. Whatever you are doing, आणि जे काही तुम्ही करता, whatever you are doing, आणि जे काही तुम्ही करता, do it faithfully unto the Lord. आणि विश्वसनीयतेमध्ये देवासाठी करा. Anybody is watching you or not? आणि कोणी तुम्हाला बघत असू दे किंवा नसू दे, God is watching you. देव तुमच्याकडे बघत आहे. If we help any needy, any desolate people, God says, when you have done one of the least, you have done unto me. आणि मग जसं एखाद्याला आम्ही मदत केली, जे अपंग असेल किंवा गरीब असेल, अशाला जर आम्ही मदत केली, देवाचं वचन आम्हाला सांगतं की तुम्ही ज्या एखाद्याला लहानातल्या लहानाला ज्यावेळेस तुम्ही मदत करता त्यावेळेस ती तुम्ही मला केल्यासारखी. Visiting hospitals. दवाखान्यांना भेटी दे. You think pastors will get a packet, gift packet in the hospital? आणि तुम्हाला When I came and prayed. तुम्हाला काय वाटतं की तिथं प्रार्थना करायला गेल्यावर काय पालकाला काय पाकिट मिळतं का? Why do we visit? हा मी वाटतो. When I was in the hospital, you came to visit me, Jesus will say. आणि मग येशू ख्रिस्त म्हणेल ज्यावेळेस मी आजारी होतो त्यावेळेस तुम्ही येऊन मला भेटलात. Still, I remember, I think I forgot Archana to tell this, but let me tell you this. आणि मला वाटतं की मी अर्चनाला सांगायला विसरलो, पण मला तुम्हाला सांगू द्या. Where we are staying in Gorai, आणि ज्यावेळेस आम्ही गोराईमध्ये होतो, at that circle, main junction, there is one hospital called Mangalmurti Hospital. आणि तिथं एक चौकामध्ये हॉस्पिटल होतं ज्याचं नाव मंगलमूर्ती हॉस्पिटल होतं. That area was not at all developed when I visited that hospital. आणि मग ज्यावेळेस मी पहिल्यांदा त्या हॉस्पिटलला भेट दिली त्यावेळेस तो एरिया अजिबात डेव्हलप झालेला नाही. Myself, one more pastor, Jerry Lewis from Rajasthan, we went to visit and pray for a Sindhi family. आणि मग मी आणि माझ्या बरोबर एक राजस्थानचे पालक होते जेरी लुईस, आम्ही जाऊन एका सिंधी परिवारासाठी प्रार्थना केली. We prayed wholeheartedly. आणि पूर्ण अंतःकरणाने आम्ही प्रार्थना केली. But when we were returning after the prayer, आणि मग ज्यावेळेस आम्ही प्रार्थना करून परत येत होतो, I still remember आणि अजूनही मला आठवतं, bunch of bundle like this he was holding in his hand and he put it on my hand. आणि मग पैशाने असं चांगला गठ्ठा तो होता, त्यांनी तो घेऊन माझ्या हातामध्ये त्यांनी ठेवला. I said, we have not come for this. आणि मी म्हणालो की ह्यासाठी आम्ही इथं आलेलो नाही. We wanted to honor the Lord and keep the testimony. आणि मग तुम्ही देवाचा आदर केला पाहिजे आणि तुमची साक्ष राखली पाहिजे. I said, we have not come for that. आणि ह्यासाठी आम्ही आलेलो नाही. We did not receive that.
आणि आम्ही ते घेतलं नाही and we prayed and went from there. आणि मग तिथं आम्ही प्रार्थना केली आणि आम्ही निघून आलो. Whatever Jesus says, you have done unto the least, you have done unto me. आणि मग येशू ख्रिस्त म्हणतो की जे काही तुम्ही लहानातल्या लहानासाठी केलेलं आहे ते तुम्ही माझ्यासाठी Dear केले. people of God, we are not doing to get something from somebody. आणि मग माझ्या प्रियानं मी ह्यासाठी करत नाही की आम्ही कोणाकडून तरी आम्हाला काहीतरी मिळावं. Whatever I know, I am sown in the kingdom of God. आणि जे काही मला माहिती आहे जेवढं मला ठाऊक आहे मी देवाच्या राज्यामध्ये त्याची पेरणी करतो. And we are reaping day to day life. आणि मग रोजच्या जीवनामध्ये आपण त्याची कापणी करतो. When we seek the Lord and His kingdom first, आणि मग ज्यावेळेस आम्ही देवाचं राज्य आणि त्याचं धार्मिकता व त्याचं राज्य प्रथमता मिळवण्याचा प्रयत्न when we करतो. give priority first to God and His kingdom, आणि मग ज्यावेळेस आमच्या जीवनामध्ये आम्ही प्रथम स्थान देव आणि त्याच्या राज्याला देतो it is His promise. आणि हे त्याचं वचन आहे. All these things shall be added unto you. आणि मग याही सर्व गोष्टी तुमच्यासाठी करण्यात येतीलच. All these things involves everything. आणि मग सर्व काही गोष्टी म्हणजे सर्व काही. It's a physical need, it's a spiritual need, your financial needs, everything shall be added unto the scriptures. आणि मग तुमच्या शारीरिक गरजा, तुमच्या आर्थिक गरजा, तुमच्या भौतिक गरजा, सर्व गरजा यामध्ये तुमच्या तर पूर्ण करण्यात Our येईल. God is a faithful God. आपला देव हा विश्वसनीय. I'm not just telling you, dear people of God, it is what we are experiencing, what God is doing in our life, I'm telling unto आणि you. माझ्या प्रिया म्हणून सांगायचं म्हणून मी हे सांगत नाही की जे मी स्वतः अनुभव घेत आहे जे देव माझ्या जीवनामध्ये करत आहे तेच मी तुम्हाला सांगत आहे. Doing good is giving generously unto the Lord and His kingdom. आणि मग चांगलं करणं याचा अर्थ की पूर्ण अंतःकरणाने देवाच्या राज्यासाठी आणि देवासाठी करणे आहे. I tell you what we are earning, both of us. आणि मला सांगू दे जे काही मी दोघं कमवू What we have is very less according to the world. आणि मग जगाच्या दृष्टिकोनातून जेवढं आमच्याकडे आहे ते खूप कमी आहे. But I would say we are rich. We have never lacked anything, so we are rich. आणि म्हणून मग मी म्हणेन की आम्हाला कधीच कुठल्या गोष्टीची कमी पडत नाही म्हणून आम्ही श्रीमंत आहोत. Reason secret is we have learned to sow in God's kingdom. आणि मग त्याचं गुपित म्हणजे आम्ही शिकलेलो आहे की देवाच्या राज्यामध्ये पेरणी. When we were not much, we didn't have, but I decided, Lord, I will give double what I am giving to you. आणि मग जे काही माझ्याकडे पुष्कळ असं नाही पण जेवढं आहे मी ठरवलं की देवा मी डबल तुला देईन, दशांश नाही तर 20% मी देईन. I think what I can give unto God. आणि मी विचार केला मी देवाला काय देऊ शकतो. 26th March, I came to a prayer meeting. It's just the one, that is the reason. आणि मग 26 मार्चला जी प्रार्थना मी ठेवलेली आहे त्याचं एकच कारण. Not, Lord, bless me, bless me, bless me, bless me, bless me, give that, give that. आणि मग ही प्रार्थना नाही की देवा मला आशीर्वादित कर हे दे ते दे हे नाही. In this year, I was praying, Lord, what I can give to you. आणि ह्या वर्षामध्ये मी प्रार्थना करते की देवा मी तुला काय देऊ शकतो. So that's what Lord put upon my heart, this burden. Keep a day prayer, fasting prayer for the nation and the district and our city. आणि म्हणून देवानं माझ्या अंतःकरणामध्ये ते ओझ घातलं की एक दिवसाची उपास प्रार्थना ठेवावी आपल्या सेवेसाठी, आपल्या राज्यासाठी, आपल्या जिल्ह्यासाठी. Doing good is standing for the truth. आणि मग चांगलं करणं म्हणजे सत्यासाठी उभारणं असं. We never compromise with anything. आणि आम्ही कुठल्या गोष्टी बरोबर तडजोड नाही करत. We stand on the word of God. आम्ही देवाच्या वचनावरती उभे राहतो. I say that. I never compromise when God puts a word into my heart. आणि मग मी म्हणतो की ज्यावेळेस देवाचं वचन ओझं माझ्या मनामध्ये येतो मी कधीच तडजोड करत नाही. I question God. I'm asking God. मी देवाला विचारतो. I'm not here to put sugar coated and that people should feel good and best. आणि मग मी काय तुम्हाला साखरेत घोळलेले शब्द ऐकवायला मी इथं नाहीये की जेणेकरून तुम्हाला चांगलं वाटावं, छान वाटावं. What good God puts a word into my heart. जे वचन देव माझ्या अंतःकरणामध्ये देतो. I'm here to bring it unto you, dear. आणि मग तेच गोष्ट मी तुमच्यापर्यंत आणण्यासाठी मी So I'm here to stand on the truth. आणि इथं सत्यासाठी उभा राहण्यासाठी मी आहे. So in this new year, I want to encourage you, dear people. आणि ह्या नवीन वर्षामध्ये मला तुम्हाला पुन्हा एकदा उत्तेजन करू. In this new year, begin to walk worthy of His calling. आणि ह्या नवीन वर्षामध्ये देवाच्या पवित्र पाचारणाला पवित्र असं चालण्यासाठी तयार. Live a holy life. पवित्र जीवन जगा. Because He who has called us
is a holy God कारण ज्यानं आम्हाला बोलवलेला आहे तो पवित्र आहे and serve Him faithfully. आणि मग त्याची सेवा विश्वसनीयतेने करा.